स्वामी देवा, यात काय आहे? काही गोष्टी शब्दातून सांगायच्या नसतात, त्या अनुभूतीतून उमगतात. दगड. प्रत्येकाचं स्थान ठरलेलं असतं, प्रत्येकाची गती ठरलेली असते आणि त्याप्रमाणे प्रत्येक जण नियमात बांधलेला असतो. स्वामी देवा, हे काय घडलं? स्वामी देवा, गया, कविराज, बघताय ना, संपूर्ण ब्रह्मांड दिसतंय. तुम्ही ब्रह्मांडातले महत्वाचे घटक आहात, पण आम्ही या ब्रह्मांडाचे मालक आहोत. श्री स्वामी समर्थ. मावशी, स्वामींनी आज लीला का दाखवली असावी? गया, अगं स्वामी देवांची कुठलीच लीला विनाकारण नसते. आज या असंख्य आकाशगंगांमधल्या असंख्य ग्रह तारांशी खेळत स्वामी देव आपल्यालाच नाही तर संपूर्ण मनुष्य जातीला एक संकेत देत आहेत. त्याचा अर्थ लवकरच कळेल आपल्याला. ज्या क्षणी मनुष्य स्वतःला केंद्र समजतो, त्या क्षणी त्याचा ब्रह्मांड कोसळता. शिव हरे शंकर, नाम शंकर, शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अहो मालक, दान करण्याच्या वस्तूमध्ये जपमाळ का ठेवताय? कारण आज गोरगरिबांना फक्त पोटभर अन्न नाही, तर त्यांच्या मनाला आधार देखील द्यायचा आहे. त्यासाठी ही जपमाळ त्यांना सांगेल की जमेल तेव्हा स्वामींचे नामस्मरण करत जा. श्री स्वामी समर्थ. कारण नावात ताकद असते आणि त्या ताकदीनेच माणूस उभा राहतो. पण मालक, तुम्ही एवढं सगळं रोज दान करता, भीती नाही का वाटत? कसली? अहो, रोज असंच दान करत राहिलं तर एक दिवशी सगळी संपत्तीच संपून जाईल. संपत्ती साठवली की कमी होते आणि वाटली की वाढते असं म्हणतात. श्याम, गरीबाच्या रूपात देव दारात येत असतो. तो येताना हात पसरतो, पण परत जाताना आशीर्वाद देतो. त्या आशीर्वादाने धनातच नाही तर आपल्या पुण्यातही वाढ होत असते. थांबा, इकडे या.
तुम्ही ते फूल तोडू नका. अहो फुलं तोडण्यासाठीच असतात भाऊसाहेब, यात काय एवढं. फूल म्हणजे झाडाचं मूल असतं. या झाडापासून दूर करणं म्हणजे झाडाचं दुःख वाढवणं. प्रत्येक झाडावर फुलं येत नसतात बाबा. अहो भाऊसाहेब, अशा भावना ठेवून जग चालत नाही. आणि तुमच्याकडे अशा भावनांसाठी कारण असतील, पण आमच्याकडे काही तशी कारण नाहीत. आणि या फुलाची मला गरज आहे तर मी ते फुल तोडणारच. तुम्ही ते फूल तोडू नका. त्या बदल्यात तुम्हाला वाटेल ते देईन मी. ठीक आहे मग, तुमच्या हातातली सोन्याची अंगठी द्या मला. अहो मालक काय? अहो थांबा, ही जपमाळी घेऊन जा. नाही नाही, जप मला तुम्हालाच राहू द्या. ही सोन्याची अंगठी मिळाली की मला. जगात काही वाचवता आलं तर तोच खरा लाभ. श्याम, तू हे आवर, मी येतो. भाऊसाहेब जहागीरदार आहेत. अफाट संपत्ती, समृद्धी, सतशील, पापभिरू, नेहमी लोकांची मदत करणारे. पण एवढं सगळं असूनही नसल्यासारखंच आहे. ही सगळी संपत्ती एका बाजूला आणि ते एक सुख दुसऱ्या बाजूला. आणि नेमकं तेच सुख त्यांच्या नशिबात नाहीये. दान केल्याने हात रिकामे होतात पण मन मात्र भरतं. पण कधी कधी मन भरूनही आयुष्य मात्र रिकामच राहून जात. मोरपीस सगळ्या रंगांशिवाय अपूर्ण आहे, नाही काय? सगळे रंग असून देखील फक्त एक रंग नसल्यामुळे याचं सौंदर्य खुलून दिसत नाही. भाऊसाहेबाच्या आयुष्यात असंच आहे. सगळे रंग आहेत पण फक्त एक रंग नसल्यामुळे आयुष्य फिकट वाटतंय. भाऊसाहेब? देवा, हे भाऊसाहेब कोण? सुंदरा मावशी, अहो मला काय वाटतं, स्वामी ना कोणाचं तरी रूपक सांगत असतील. लिले बाळा, दूध भात खायचं तुझ्या आवडीच्या. चला चला, एक घास काऊचा, दुसरा घास चिवचा. ओले, चला चला, आता गाईचं एक घास खा ना रे बाळा, आई सांगते ना. चला चला. आहो, तुम्ही आलात? बघा ना, तुमचा लेक काही खातच नाहीये, नुसतं गोष्टी ऐकतोय. लब्बाड. तुम्ही या ना, बसा. बाबा आले. घ्याला ना, तुमच्याच हातून खायचं असतं. घ्या, भरवा याला. आले हा, बाबा आले. हो, हा, आई गोष्ट सांगत नाही. आई, तू गोष्ट सांगा, मी बाबांच्या हातून खाऊ खातो. तू सांग. किती खुश आहे. जरा आ कला आ. अरे देवा, ठसका लागला वाटतं. बाप रे, मी पण काय मूर्खा बाई आहे. पाणी न आणताच कसं काय भरवायला बसले.
मी पाणी घेऊन आले. तू शांत हो. अहो अहो पाणी आणा ना त्याला. त्याला त्याला ठसका लागलाय. तो ठीक आहे पण तू श्वास हळू घे. अहो तुम्हाला दिसत नाहीये का त्याची किती तडफड होते ते. तुम्ही पाणी आणा त्याच्या. अलकनंदा भानावर ये. मुलगा नाही येतो, भावला येतो. आपल्याला मूल नाहीये अलकनंदा. काय वाटतं पुढची वाट कठीण असेल का? हो स्वामी हो देवा. स्वामी. कठीण वाटते. ही वाट तुम्हाला कुठे पोहोचवते का? स्वामी ही वाट तालुक्याला जाते. ही वाट मुख्य बाजारपेठेत पोहोचवते. स्वामी देवा, तुम्ही काय सांगताय ते थोडं थोडं कळतंय, पण जरा उलगडून सांगा ना. ही वाट म्हणजे तुमच्या आयुष्यातलं दुःख आणि दुःखाची वाट चालणं कठीण असतं. पाय दुखतात, श्वास जड होतो, मन थकतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, दुःख म्हणजे शिक्षा नाही तर दुःख म्हणजे मार्गदर्शक. जो सांगतो, इशारा देतो, इथे थांब, इथे वळ, इथे काहीतरी चुकतंय. तुम्ही चुकतात म्हणून तुमच्या आयुष्यात दुःख येत असं नाही, पण जेव्हा दुःख येतं तेव्हा तुम्हाला तुमच्या चुका स्पष्ट दिसायला लागतात. लक्षात ठेवा, जर आयुष्यात दुःख संपवायचं असेल, नष्ट करायचं असेल, तर त्याच्याशी लढायचं नसतं, पळायचं नसतं. ते दुःख संपतं तेव्हा जेव्हा तुम्हाला तुमच्या चुका कळतात, स्पष्ट दिसतात, आणि तुम्ही त्या चुका सुधारण्याचं धैर्य दाखवतात. अरे दुःख तुमचा शत्रू नाही, तुमचा गुरु आहे. त्याचा ऐकायला शिका. खरंय स्वामी देवा, किती छान संदेश दिलात तुम्ही. दुःखात खचू नका, कारण जे दुःख ऐकतो तेच आयुष्य घडवतं. ही गोष्ट भाऊसाहेबाला वेळेस कळायला लागली. शिवशंकर शंभो. तुम्ही काही म्हणता. हे माझं बाळ आहे. मूल नाही कसं काय. हा, आपलं बाळ आहे. हो की नाही बाळा. तू माझं बाळ आहे. माझं बाळ आहे ते. माझं बाळ आहे की नाही. बाबा काही म्हणतात है ना. माझं बाळ आहे. शानू बाळ आहे. खूप मोठं होणार आहे माझं बाळ. तू आमचं बाळ आहे. अफाट संपत्ती, लक्ष्मीची कृपा, पण आयुष्यात एक कायमची सहल आहे. त्यात ही अनेक वर्षांपासून अस्थमाने आजारी. काय करावं सुचतच नाही. स्वामी मी काय करू. मला मार्ग दाखवा स्वामी. संपत्ती भरपूर असू शकते, पण आयुष्यातली एक पोकळी सगळं वैभव फिकं करून जातात. अहो पाणी आणा ना. हो बोलले माझं बाळ खूप मोठं होणार आहे की नाही. हो की नाही बाळा. हा अलकनंदा, अलकनंदा काय झालं तुला. उठ, डोळे उघड. काय झालं तुला. मी वैद्यांना बोलून आणतो.
स्वामी देवा, देवा काय होतंय तुम्हाला? श्वास घ्यायला त्रास होतोय का देवा? हे घ्या पाणी घ्या. बघा वैद्यपू, वैद्यबुवा, अहो इतके औषधोपचार केले पण तरीही काहीच फरक का पडत नाहीये? हिचा अस्थमा बरा का होत नाहीये? भाऊसाहेब, तुम्हाला माहिती आहे, आपल्या पतीला संतती सुख देता नाही आलं, हीच गोष्ट त्यांच्या मनाला खूप खात आहे. तो अपराधी भाव, ती सल त्यांच्या मनात खोलवर रुतलीये. म्हणून कुठलीही औषधी योग्य तो परिणाम करत नाहीये. वैद्यबुवा, अहो मी आयुष्यभर दान धर्म केला, गरिबांची सेवा केली, देवाचं नाव घेतलं, इतकी पुण्यकर्म केली, पण तरीही मला कळत नाहीये की माझ्या हातून असं काय पाप घडलं की त्याच्या पुढे ही सगळी पुण्यकर्म खोजी ठरत आहे. इतका पापाचा प्रभाव असू शकतो का? भाऊसाहेब, तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलण्याचा मला काहीच अधिकार नाही, पण इतक्या वर्षांचे आपले संबंध आहे म्हणून एक गोष्ट सांगू का? मला नाही वाटत की तुमच्यासारख्या माणसाच्या हातून काही जाणीवपूर्वक पाप घडलं असेल, पण अनावधानाने एखादी चूक, ती कदाचित देवाशी संबंधित एखाद्या कार्यात झाली असेल तर त्याचाही परिणाम म्हणून असं घडू शकतं. तुम्ही त्या गोष्टीचा मागोवा घ्या, कदाचित तिथेच तुम्हाला उत्तर सापडेल. आणखीन एक, कधी कधी माणसाला सर्वात जास्त तोडून टाकतं ते पाप नाही तर अपूर्ण राहिलेलं वचन. थोड्या वेळात शुद्ध येईल त्यांना. येतो मी, काळजी घ्या. हो. अलकनंदा, असा स्वतःला दोष देऊ नकोस. कोणी सांगावं, दोष माझ्यात असू शकतो, माझ्या नशिबात असू शकतो, पण तू स्वतःच्या मनाला रोज असं जाळून घेऊ नकोस. सुंदरे, मगाशी तुम्ही सगळे रस्त्याने चालत होता तेव्हा काय करतो आठवतंय? देवा, वाट कठीण होती, काटे टोचत होते, दगड टोचत होते, खूप त्रास होत होता, वेदना होत होत्या, पण आम्ही एकमेकांचे हात धरले होते. मग त्या वेदना एकटीच्या राहिल्याच नाही, आम्ही त्या वेदना वाटून घेतल्या. बरोबर. तुम्ही जखमा बऱ्या करू शकत नव्हता, वेदना कमी करू शकत नव्हतात, पण वेदना वाटून घेऊ शकत होता. आम्ही तेच करतोय. पण नेमक्या कोणाच्या वेदना? सगळे रंग असून देखील फक्त एक रंग नसल्यामुळे याचं सौंदर्य खुलून दिसत नाही. भाऊसाहेबाच्या आयुष्यात असंच आहे. दुःखात खचू नका, कारण जे दुःख ऐकतो तेच आयुष्य घडवतं.
हीच गोष्ट भाऊसाहेबाला वेळेस कळायला लागली. स्वामीदेव सकाळपासून भाऊसाहेबांचं नाव घेत आहेत. स्वामीदेवा, त्या मोरपिसातून, त्या कठीण वाटेतून तुम्ही त्यांच्या किंवा त्यांच्या संबंधित कुणाच्या वेदना वाटून घेताय का? स्वामी, तुम्ही ठरवलं तर एका क्षणात वेदना संपवू शकता, मुळापासून कारणच नष्ट करू शकता. मग तसं का नाही करत तुम्ही? कारण प्रत्येक दुःख आणि प्रत्येक वेदना फक्त कृपेनेच बरी होते असं नाहीये. त्याला भक्तांच्या कर्माची जोडाई लागते. जोपर्यंत भक्त त्याची कर्म ओळखत नाहीत आणि ते करत नाही, तोपर्यंत आमची कृपा पूर्णपणे उतरू शकत नाही. शिवशंकर.